या कॅमेऱ्याच्या लेन्सला त्या उडणाऱ्या ड्रोनला आज जर भावना असत्या तर कदाचित तो सुद्धा धाय मोकलून रडला असता अशी परिस्थिती या मराठवाड्यातल्या बांधावर आहे। जिकडे कॅमेरा फिरवावा तिकडे वेदना आणि अश्रू आहेत। यात अतिशयोक्ती काहीच नाहीये। तुम्ही या इथल्या माणसांना बोला, कुठल्याही माणसाला नुसतं बोललं तरी टचकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं अशी परिस्थिती आहे। सुगीचे हे दिवस आहेत, पण सुगीच्या दिवसात आज इथं शिमग्याची परिस्थिती आहे। माणसांच्या आयुष्याची होळी झाली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आधी काही शेतकऱ्यांशी बोलूया, त्यांची वेदना समजून घेऊया आणि मग राजकीय उत्तर त्याच्यावर काही शोधतायत सापडतात का त्याबद्दल बोलूया। बाळासाहेब, बोला सर। जेव्हा तुम्हाला कळलं की आज बडे मुद्दे इथून होणार आहे, तुम्ही सगळी कामं शेतीतली सोडून इथं आलात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। कुठल्या परिस्थितीतून तुम्ही सगळे लोक जातायत, आम्ही दाखवतोय, पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय तुमची वेदना काय। साहेब, रात्रीचा जी पाऊस झाला ती हा पाऊस आसमानी संकट काय असतंय त्याची जाणीव झाली आणि हा आजचा जे आपण सगळेजण मिळून वला दुष्काळ जी म्हणताय, हा वला दुष्काळाच्या पलीकडला दुष्काळ आहे हा। या वर्षी तुम्ही काही द्याल नाही द्याल त्यापेक्षा ही जमीन येणाऱ्या 5 वर्षापर्यंत ही जमीन सुपीक तयार होणार नाही। जमीन ही मातीसहित खरडून गेलेली आहे। कुठं माती राहिली नाही, कुठं दगड राहिलेला नाही, अशी वाईट अवस्था आहे। पिकं तर कवच गेलेली आहेत। पिकं गेल्यावर आमच्या मनाला वेदना होतात, पण इतक्या वेदना आज झाल्यात त्याचं कारण असं आहे, पीक गेलं, नुकसान झालं, आम्ही त्याच्यावर मात करतात, सरकार देईल अगर नाही देईल। मागच्या 5 वर्षाचा अनुभव अतिशय वाईट आहे। 2020 असेल, 2021 असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, पीक विमाचा तुम्ही किती टप्पे केले, त्याचे किती तुकडे केले, त्याच्याबद्दलही आम्हाला काही बोलायचं नाही। आणखी साहेब 1 मिनिट, आणखी परिस्थिती आज जमिनी जवळपास 90% जमिनी अशा खरडून गेलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही शेतीला जोडधंदा करा म्हणून आम्ही जनावरं, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या केलेल्या आहेत। आज मी सुद्धा 125 म्हशीचा मालक आहे। आज माझी 1.5 ते 2 महिन्याचा असणारा चारा बाजूला गंज घातलेली होती। आज जर कुणाला 75 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं, बाबा इथं कवा पाणी आलं का, तर ती ठणकावून सांगतंय इथं कवाच पाणी आलं नव्हतं। अशा जागेवरून आम्ही चारा ठेवला होता। सगळा चारा पाण्यासंगत कवा गेला पत्ता लागला नाही। ज्यावेळेस सकाळी आम्ही 4 वाजता ट्रॅक्टर जाईल तिथपर्यंत नेलं आणि ट्रॅक्टर बाजूला उभा करून बांधाने 2.5 किलोमीटर आम्ही पायवाट करीत गोट्यावर गेलो। गोट्यावर साहेब 10 ते 12 फूट फक्त पाणी यायचं राहिलं होतं। माझ्या बाजूला असणारा गोटा अक्षय जावळ्याचा अतिशय तरुण पोरगा आहे, त्यानं 6 म्हशी घेतल्या होत्या। 6च्या 6 म्हशी जीव सोडायच्या ह्याच्यात होत्या। आम्ही तितक्यात गेलोत आणि त्या म्हशी बाजूला काढून आम्ही बाजूला बांधलोत। ही परिस्थिती अशी विदारक आहे। सरकारनं काय मदत द्यावी नाही द्यावी ही आता अपेक्षा आमची उरलीच नाही। आमचं इथून पुढचं आयुष्य, इथून पुढचं नियोजन आणि राहणारा परपंचाचा गाडा ह्याची सगळी रांगोळी झालेली आहे। कुठल्या मापानं तुम्ही देणार आहोत, तुम्ही सरकारी नियम लावणार आहोत, तुम्ही पंचनाम्याचा कशाला विषय करता हो? कुठं पंचनामा करणार आहेत, कोण जाणार आहे पंचनाम्याला? आज मी सांगतो, तुम्ही या माझ्या शेतामध्ये पंचनाम्याला कुणाचीही हिंमत होणार नाही। जवळपास 800 फूट खोल पाणी आहे। कुठं खड्डा पडलाय माहित होत नाही, कवा उठून जातो घरच्याला माहित होत नाही। एका माणसाच्यासाठी घरातला कुटुंब जागा आहे, अशी विदारक परिस्थिती आहे। ही परिस्थिती का निर्माण होती साहेब? परिस्थिती का निर्माण होती साहेब? ह्याचे कारण आजच्या पावसाचे आहेत का? बोलूया त्या सगळ्याबद्दल बोलूया। ते म्हणाले आजच्या पावसाचं नाहीये। इथल्या शेतकऱ्याला जर सांगितलं तुमचा शर्ट काढा आणि तुमची पाठ दाखवा, तर त्या पाठीवर गेली कित्येक वर्षांचे चापकाचे फटके निसर्गाचे आणि इथल्या व्यवस्थेचे त्याच्या पाठीवर दिसतील। सालटून काढली आहे पाठ इथल्या शेतकऱ्याची, इथल्या निसर्गाने आणि व्यवस्थेनं। सुरुवातीला साहेब सोयाबीनचं पीक अत्यंत चांगलं आलं होतं। पाऊस झाल्यामुळे पेरण्या पण आनंद होता, सुगीचा आनंद होता की आता आपल्याला ही पीक येईल आणि यानंतर आपले काही खर्च भागतील, दिवाळी होईल, दसरा होईल। पण ही सगळी स्वप्न ह्या पावसाने धुवून गेले साहेब। स्वप्नच नाही, पिकच नाही, तर अक्षरशः शेतातली माती सुद्धा वाहून गेली। त्यामुळे एवढं अतोनात नुकसान आहे। आणि बाळासाहेब म्हटले तसं पुढील 5 वर्ष आम्ही यातनं सुधरू शकत नाहीत। शासन किती मदत देणार आहे? सुरुवातीला तर शासनाने 1 रुपयात पीक विमा ही योजना बंद केली, त्यामुळे आम्ही आधीच पिचलो।
त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करून आम्ही 5-5, 10-10 हजार घालून विमा भरला साहेब, विमा भरला. आणि आता आज काही पोस्ट फिरतायत की नुकसान भरपाई एवढी एवढी मिळाली आणि पंचनामे चालू आहेत. अहो पंचनामे करता कशाचे तुम्ही? अहो सरसकट पाऊस पडलाय, सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि पंचनामे करून तुम्ही जर पीक नुकसान देणार असाल तर तुम्ही पंचनामे कशाचे करताय हा सवाल आहे. आता यांनी एक गोष्ट बोलली की दिवाळीमध्ये खरं तर ग्रामीण भागात लोकांना असं वाटेल, लोक म्हणतात की दिवाळीचे कपडे वाहून गेले. शहरातल्यासारखं गावात नसतं. दिवाळीने दसऱ्यालाच एक जोड शेतकऱ्याच्या लेकरांना मिळतो नव्या कपड्यांचा आणि ते सगळं सुगीवरती चालतं. सुगी आज या नदीच्या पाण्यात वाहून गेलेली आहे. अशा परिस्थितीत कशाचे कपडे आणि कशाचं काय? हे लेकरू इथं आलंय. मी त्याला विचारतो, बाळा तुला कळतंय का काय चाललंय हे सगळं? तुला माहिती आहे काय परिस्थिती आहे वडिलांची? परिस्थिती कशी पावसाची सांग ना. पाऊस नाही तुला सांगता येणार. आता यांना एवढंच लक्षात येईल कदाचित की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा प्रचंड पाऊस आला होता आणि त्या पावसात आपला बाप उद्ध्वस्त झाला होता. एवढ्या आठवणी काळजावर कोरलेल्या असतील या पिढीच्या, हे नक्की सांगावं लागेल. माझ्यासोबत आमदार महोदय आहेत कैलास पाटील. काल आम्ही बघितलं लोकांना वाचवण्यासाठी, पहिलं तर जीव वाचवण्यासाठी तुम्ही सगळेजण मैदानात उतरलात. काय परिस्थिती निर्माण केली या पावसानं आणि या परिस्थितीतून सावरण्याच्यासाठी पर्याय काय? मला एवढंच सांगावं असं वाटतंय की ह्या पावसानं ना शेतात काय राहिलंय ना घरात काय राहिलंय, फक्त राहिलाय तो माणूस शिल्लक. त्यामुळं आता जसं पूर ओसरेल तसं काय काय वाहून गेलं या पुरानं हे लक्षात येईल. पण आता प्राथमिकता आपण कालपासून बघतो की माणसं वाचवण्याची प्राथमिकता आहे, जनावरं वाचवण्याची प्राथमिकता आहे. आणि शासनाची मदत किती मिळू शकते, नुकसान किती झालं आणि त्या पद्धतीने मदत किती मिळू शकते, ह्यात कुठंतरी आता तुम्ही सुरुवातीला म्हणलात की शेतकरी थांबा, सत्ताधारी थांबा, विरोधक थांबा. इथं मी सगळ्यांच्या वतीनं सांगतो, इथं सगळे शेतकरी म्हणून चालले आहेत. ही कुठलीही राजकीय डिबेट नाही, कुठली निवडणूक नाही. इथं सगळे आज जरी वेगवेगळ्या पक्षात असले सगळे तरी इथं शेतकरी म्हणून आलेत आणि प्रत्येकजण शेतकऱ्याचं लेकरू आहे. त्यामुळं ही जी नुकसान आता काही आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितली, ही एवढं म्हणजे पंचनाम्याच्या पुढे गेलेली गोष्ट आहे, ओल्या दुष्काळाच्या पुढे गेलेली गोष्ट आहे. म्हणजे आजपर्यंत जेवढं नुकसान झालं नव्हतं, म्हणजे पुढं 5 वर्ष दुरुस्त होईल का? आणि ज्याचं उत्पन्न फक्त शेतीवर जो अवलंबून आहे तो माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. आज जेव्हा या पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढलं, गेलो होतो त्यांच्या ट्रान्झिट कॅम्पवरती, तेव्हा त्या माणसांनी फक्त एक फुटभराचं बोचकं घेऊन आलेली होती, गाठोडं घेऊन आलेली होती. अख्खा माणसाचा उभ्या हयातीतला संसार एका बोचक्यात बसावा आणि तेवढ्या माणसांचा तो संसार असावा. ही परिस्थिती जर आज इथं असेल तर या माणसांनी पुन्हा कसं उभं राहायचं? हे किती मोठं संकट आहे. कुठल्या पंचनाम्यात हे बसणार आहे? आता हे पंचनाम्याचं तर सरकारने न विचार करता साहेब, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीमध्ये पंचनामा वगैरे काही न करता पहिली गोष्ट ह्यांनी सगळ्यांना भरघोस अनुदान देणं आणि शेतकऱ्याची कर्जमाफी. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कर्जमाफी करणं. की कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्याला थोडं बहुत दिलासा मिळेल साहेब. नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्याचं ज्या पूर्वीच प्रमाण आहे मराठवाड्यामध्ये आणि आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, हे प्रमाण आणखी वाढणार आहे. हे वाढूनही ह्याची काळजी. सरकार सध्या सरकारची परिस्थिती नाहीये, आर्थिक परिस्थिती त्यांच्या आतापर्यंत वागले 2-3 वर्षामध्ये मग माहिती, आम्ही सगळ्याला माहिती आहे आर्थिक परिस्थिती नाही. पण त्यांनी केंद्र शासनाला, मोदी साहेबांना विनंती करून, जेवढी विनंती करून सर्वांनी मिळून जास्तीत जास्त निधी या दुष्काळग्रस्त भागाला द्यावा आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करावी ही विनंती साहेब. ठीक आहे. सत्ताधारी पक्षाचे काही जण आहेत, मी त्यांना विचारतो. खरं तर तुम्हाला सत्तेमध्ये बसवण्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण होतं लोकांचं. तुम्ही सातत्यानं छाती बडवून सांगत होता डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार हवं म्हणून आम्हाला सत्तेत पाठवा. तुम्हाला दोन्ही सत्ता दिल्या, आता डबल इंजिननं डबल मदत मिळणार आहे का? कधी नव्हे तो आपल्या भागामध्ये किंवा इव्हन महाराष्ट्रामध्येच पर्जन्यमान खूप झाले, सरासरीपेक्षा जवळपास डबल पर्जन्यमान झाले आणि ही खूप मोठी शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची हानी झालेली आहे. याच्यात सरकार मदत करत आहे. आजच शासनाने GR काढला, 189 कोटी रुपये आपल्या धाराशिव जिल्ह्याला मिळाले. महाराष्ट्राला 2200 कोटी रुपयाचा झालेला आहे. म्हणजे तो नुकसानीचा जो आकडा आहे तो फक्त ऑगस्टपर्यंत आहे, जून ते ऑगस्टचा. यानंतर पण शासन सरकारच्या शेतकऱ्याच्या लोकांच्या पाठीशी राहणार आहे. नाही दादा, थोडंसं मी तुम्हाला थांबवतो याच्यासाठी. तुम्ही जेव्हा 189, 900, 500, 1000, 2000 हे आकडे सांगताना तेव्हा लोकांची खूप दिशाभूल होते.
तुम्ही सांगा शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला एकरी किती मदत मिळाली? ते आता शासनाच्या निकषानुसार, NDRFच्या निकषानुसार निश्चित मदत मिळून जाईल. ठीक आहे, मी विचारतो. मागच्या वर्षी 189 कोटी हा आकडा खूप मोठा वाटतो, कदाचित ऐकायला बरं वाटतं, समाधान वाटतं कदाचित, पण समाधान होणारा हा आकडा आहे का? शेतकऱ्यांना मदत किती मिळते? खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही, हो, परंतु निवडणुकीच्या आधीचं सरकारचं वागणं किंवा सरकारच्या आश्वासनं, म्हणजे विधानसभेची निवडणूक होण्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळायची 13,600 रुपयाप्रमाणे 3 हेक्टरपर्यंतची. मग निवडणूक झाल्यानंतर असं काय झालं की ती मदत 13,600 वरनं 8,500 वर आली आणि 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टर केली आणि 8,500चा जर हिशोब केला तर एकरी 3400 रुपये मदत मिळते. आता तुम्ही इथं सगळे शेतकरी आहेत, 1 एकर सोयाबीनची काढणी करायची म्हणलं तर मजुराला 6,000 रुपये द्यावे लागतात, एक तळवट घ्यायचा म्हणलं तर 4,000 रुपये लागतात. मग हे जी मदत शासनाची मिळणार आहे, कोट्यावधी 2200 कोटी सांगतो आपण, 189 कोटी सांगतो, प्रत्येक शेतकऱ्याला एका एकरला किती मिळते ह्याचा विचार केला पाहिजे. मग शासनाला विनंती आहे की तुम्ही नुकसान किती झाले त्या प्रमाणात मदत दिली पाहिजे आणि 13,600 वरनं असं काय झालं की ती मदत कमी करावी वाटली. मग शेतकऱ्यांचं नुकसान कमी झालं वाटतंय का शेतकऱ्यांना गरज नाही वाटते, ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं असं. खरं तर आज मी राजकीय व्यवस्थेच्या बद्दल बोलताना एक सामान्य माणसाला जाणवलेली, शेतकऱ्याला जाणवलेली गोष्ट आहे ती म्हणजे इथं विरोधी पक्षात जो कोणी असतो ना तो फार दिलदार असतो, त्याला फार कळवळ असतो शेतकऱ्यांचा, आणि जेव्हा ते सत्तेमध्ये जातात तेव्हा मात्र त्यांची भाषा बदलते. हे आम्ही 2 वेळा बघितलं. तुम्हाला आठवत असेल, उद्धव ठाकरे जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ते म्हणत होते सरसकट 25,000 रुपये द्या, बरोबर. पण सत्तेत जेव्हा ते गेले तेव्हा हे आजचे जे विरोधक आहेत ते सांगत होते 25,000 द्या, आणि तेव्हा उद्धव ठाकरे ते देऊ शकलेले नव्हते, तेव्हा कमी दिली होती मदत. तरी पण NDRFचे निकष होते. आज जी सरकार मदत देत आहे 8,500, त्यापेक्षा जास्तच मदत दिली. 2021-22ला ज्यावेळेस पाऊस झाला होता, 2021-21ला, त्यावेळेस 10,000 रुपये, 6,500 रुपये जरी NDRFचे निकष असते तर 10,000 रुपयाप्रमाणे मदत दिली होती. मग कमी, पहिल्या मदतीपेक्षा कमी तर केली नव्हती उद्धव ठाकरे साहेबांनी. मला तोच प्रश्न विचारायचा आहे, कमी का केली? कमी का केली? मदत कमी करण्याचं कारण काय? नुकसान कमी म्हणून की काय? मदत हा जो विषय आहे 6,800चा, तर ह्याच्यामध्ये सातबाऱ्यांचं सतत सातबारे विभक्त होत असतात आणि सातबाऱ्यांची संख्या जी आहे, आता त्यांनी सांगितलं की 3 हेक्टरपर्यंतचा जो विषय होता, तर हा अलीकडं 3 हेक्टरपर्यंतची शेती खूप कमी झालेली आहे आणि सातबारे कमी वाढलेले आहेत आणि 2.5 एकरचा 3 एकरचा वाढली आहेत ना, आणि मग त्याप्रमाणे मदत दिली. हा एक मुद्दा आहे. पण दुसरा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये साधनावरची जी मदत झालेली आहे, साधनावरची मदत प्रचंड झालेली आहे, त्याची तुलना आपण करावी लागेल. सातबाऱ्यात आपण जी आर्थिक जी रोख रक्कम मोजतो त्याचबरोबर आपण ठिबक सिंचन किती दिलं गेलं, स्प्रिंकलर किती दिलं गेलं, शेडनेट किती दिले गेले, ग्रीन हाऊस किती दिले गेले, याची नाही अनुदानावर दिले आणि त्याचं अनुदान वेळेत दिलं, त्याचं अनुदान सुद्धा वेळेत दिलेलं आहे. प्रचंड काम मोठं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज सिंचनाची प्रचंड व्यवस्था निर्माण झालेली आहे. एकरी मदत किती आहे? एकरी मदत सांगा मला. एकरी मदत मागच्या वेळेस 6,800 रुपयांना मिळालेली होती आणि एकरी सांगा. एकरी आता तरी 1,00,000 रुपये जरी दिले सरकारनं तर ते कमीच पडणार आहेत असं माझं सुद्धा शेतकरी म्हणून म्हणणं आहे. एकरावर नाही, हेक्टरवर मदत दिली जाते. 3,400, 6,800. हा, 3,400 एकरी. मी शेतकऱ्यांना विचारतो, 3,400 रुपये मदत आली, आता काय बंगला बांधता की काय करता मग आता एवढ्या पैशात? आता फॉर्च्युनर घेतोय त्याच्यावर. आम्ही या जन्मात त्यांचं उपकार सरकारचं कुठल्याही सरकारचं फेडू शकत नव्हतं, पण आमचं सगळं आता खोटं उपकेलेलं आहे. तुम्ही आम्हाला आता काय देणार आहोत? आणि आता जे तुम्ही काय 200 या कलम तालुक्याचा वहिताचा आकडा 2,61,000 हेक्टरच्या जवळपास, 2,61,000 हेक्टरच्या जवळपास. तर जिल्ह्याची मदत किती? ह्या तालुक्याला वहीत असणारी जमीन त्याला आमच्या कलमचा हिस्सा बाजूला करा, त्याला भागिले करा, गणित आम्हाला जमा नाही. तर हा हिशोब करून तुम्ही हेक्टरी सांगा, एकरी सांगा. तुम्ही आम्हाला जन्मल्यापासून उभा केलंय सगळ्या सरकारनं, आमचा उपकार फिटणार नाहीत. पण आता आमची शेतीच वाहून गेली आहे, त्या बदल्यात तुम्ही आता काय करणार आहोत? फक्त एक सांगायला हवं, जेव्हा ही शेती वाहून गेली म्हणाले ना, एक एकर शेती गाळाने जर भरून तयार करायची म्हटली तर त्याचा खर्च आहे 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. आणि सामान्य शेतकरी ज्याची परिस्थिती नाही तो नाही करू शकत. ते तरुण शेतकरी आहेत, मला त्यांना विचारायचं आहे. परिस्थिती अशी आहे
सर्वांनी सांगितलं नुकसान हे झालंय, हे नुकसान आता दिसतंय, एवढं नुकसान झालंय. पण सर, जे हातातोंडाशी पीक आलेलं होतं ते तर पार वाहून गेलंय. आणि त्या खालची माती, जी 1 सेंटीमीटरचा थर व्हायला शेकडो वर्ष लागतात, मातीचा सुपीक थर तयार व्हायला, ती वाहून गेली. आणि यानंतरची परिस्थिती, सध्या घटस्थापना आहे, दसरा आपण साजरा करतो. दसरा म्हणजे काय, शेती मातीशी निगडीत असलेला रीती रिवाजाचा सण आहे. या दसऱ्यामध्ये आपण धान्य पेरतो, त्याची उगवण क्षमता कशी असेल हे उत्थापना दिवशी आपण पाहतो की कसं धान्य येणार आहे. परंतु आता हे पेरायचं कुठं, मातीच राहिलेली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, इतकी ओल प्रचंड झालीये, जेव्हा जमिनीमध्ये धग असेल तेव्हा ते उगवून येतं. आता खरीप गेला हातातून आणि रब्बीचं करायचं काय, हा मुद्दा आहे. आणि सरकार तरी कुठून आणणार आहे, सरकारपाशी जादूची कांडी नाही. म्हणजे या काळात जर राजे असते तर राजांनी खजिना रिता केला असता, अशी परिस्थिती आहे. परंतु वाईट परिस्थिती अशी आहे की रब्बी सुद्धा हातातून गेलेली आहे. आणि दुपारी आम्ही 10 तालुक्यातील गावामध्ये फिरलो, काही पत्रकार, सुजाण पत्रकारांसमेत, प्रशासनासमेत. सर, परिस्थिती पाहत नव्हती, अक्षरशः विदारक परिस्थिती आहे. सामूहिक आत्महत्या होतील की काय असं वाटत आहे. असं म्हणू नका. ते उत्तर नाहीये, इथल्या परिस्थितीवर ते उत्तर नाहीये. आणि शेतकरी लढणारा आहे, लढवय्या आहे शेतकरी. अशा प्रकारची निराशेतून आपल्याला बोलायचं नाहीये. आपण लढायचं, उभं राहायचं, पुन्हा पुन्हा उभं राहायचं. आणि उभा राहत आलाय शेतकरी. काय परिस्थिती तुम्हाला दिसते या सगळ्यामध्ये? कारण आम्हाला तरी इथल्या बघणाऱ्या माणसाकडे, म्हणजे मला आता ते हे झालंय की काय माहित नाही, दिसणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी दिसतंय, बघणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी आहे. सर, शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो. पहिल्यांदा वामनानं बळीला पाताळात घातलं. आज जर पाहायला गेलं परिस्थिती, ही कर्जमाफीचा मुद्दा असेल, पीक विमा असेल, याच्यातून त्रागलेला हा शेतकरी आज परत हा शेतकरी बळीराजासारखा पाताळात जातो का काय? आत्महत्याची संख्या वाढत आहे. विद्यार्थी शेतकऱ्यांचे पुत्र आज बेकार आहेत. ही परिस्थितीनं उद्या कालांतरानं अशी परिस्थिती येईल, जगाला पोसणारा हा अन्नदाता जर तोच बळी जात असेल तर तुम्ही काय खाणार आहेत हा सरकारला माझा प्रश्न आहे. तुम्ही करोडोचे उद्योग उभा करताय, करोडोचे रस्ते, रेल्वे, मेट्रो, काय विमानं आणताय, परंतु आज शेतकऱ्याची परिस्थिती पाहायला गेली तर जनावरं वाहून गेलेत म्हणून त्या जनावराचा पंचनामा, ते पोस्टर रिपोर्ट नाही म्हणून त्याची तक्रारही घेतली जात नाही. इतकीच शेतकऱ्याची शोकांतिका आहे. आज ही शोकांतिका आहे. अजून काही शेतकरी आहेत? या कोलमडलेल्या शेतकऱ्याला इथून कशी उभारी देता येईल? आपणही सर ग्राउंड रिपोर्ट फार चांगले केले, ते पाहून तरी शासनानं थोडंसं जागं व्हावं. आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणले होते सरकार यायच्या आधी, कर्जमाफीचा मुद्दा तर बाजूलाच पडला. पीक विमा 1 रुपयात बंद केला, तर ते आता इथून पुढे कशी उभारी देता येईल हे शासनानं पाहावं. कमीत कमी तुमच्या बाबतीत तरी शासनानं पाहाव्या आणि शेतकऱ्यांना उभं कसं करता येईल हे पाहावं. नाही, त्यांनी बघावं म्हणून तर हे चालले बांधावरती. स्टुडिओ त्याच्यासाठी सोडलाय आपण की बांधावरची ही वेदना सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. सर, आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 21 लाखाच्या पुढे आपलं क्षेत्र आहे. सरकारने एवढं न बघता आता सध्या पात्रामधनं पाणी किती जाते, याच्या आधी हे 40 वर्षात कधी गेलेलं नाहीये. तुम्ही जर कधी बघितलं दरवर्षी लोकांची म्हणतात आमच्या हयातीत असं, याच्यातलं एकही असं नाहीये की आम्ही ह्याच्या आधी एवढं पाणी पाहिलंय, एवढं पाणी पाहिलंय म्हणणार ह्याच्यात एकही नाही. मग साहेब, 6,6 हजार क्युसेसनं जर पाणी जात असेल तर हे पंचनामे, ड्रामे कशासाठी साहेब? आज गरज अशी आहे की काही लोकांना समजा उमाटावर शेती आहे, काही लोकांची रब्बीचं पेकायचंय, काही रब्बी करायची आहे, कुठलाच साधा सिंगल रुपया घरात नाहीये. परिस्थिती इतकी विदारक आहे. उमऱ्याच्या आतमधलं चित्र वेगळं आहे आणि तो माणूस कॉलर टाईट करून बाहेर येतोय समाजासमोर, पण मध्ये तो खूप खचलाय. हे खचल्याला सरकारने बाहेर काढावं, अन्यथा हे एखादी माळ जशी फटाक्याची लागते तशी शेतकऱ्याची काही दिवसांनी हीच परिस्थिती दिसेल. तुम्ही जर तातडीने ह्याची मदत नाही केली. ई पीक पाहणीचं तुम्ही सांगताय, सकाळचा प्रसंग आहे. मी सकाळी 6 वाजता शेताकडे आलोय. एका शेतकऱ्याचा ड्रिपचा बंडल वाहून चालला होता. हे आजचं चित्र आहे. ड्रिपचा बंडल चालला होता. 5 जण त्याला अडवायला होते. एक जणाला विचारलं, अरे हा ड्रम एवढा तुम्हाला अडवणार आहे का? हा ड्रम, हा बंडल अडवणार आहे का? कशासाठी एवढं करताय? अहो, त्याच्या सोबत बेल्ट बांधलाय म्हणजे पोराचा शाळेचा. त्या ड्रमला, त्या बेल्टला बांधून ते चाललाय म्हणले. वाईट त्याचं वाटतंय म्हणले की हे एक नाही, हे आतापर्यंत 20 बंडल वाहत आहेत म्हणले. इथून याला अडवायला कोण आहे? अडवायचं तर सोडाच हो, पण ह्याला पुढे घडवायला कोण आहे? हे घडलं पाहिजे साहेब. ही परिस्थिती आहे.
निघालं पाहिजे. जगाचा पोशिंदा आपण शेतकऱ्याला म्हणतो, पण जेव्हा ह्या शेतकऱ्यांची परिस्थिती आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये बघितलो, बिस्किटच्या एका पोळ्यासाठी आशेवर माणसं बघताना बघितली, वाट पाहताना बघितली. हाच तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही टीव्ही चॅनलवरती या स्क्रीनवरती बातम्या काय बघितल्या, 2.25 लाखाचा मोबाईल घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. आज इथं माणसं एका बिस्किट पुड्यासाठी रांगेत उभी होती. हे इथलं दुर्दैवी वास्तव आहे. निवडणुकीच्या आधी सरकार म्हणत होतं की खालचं वरचं सरकार एक असल्यानंतर केंद्राकडून खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते. तरी आता खालचं आणि वरचं सरकार एकच असल्यामुळं केंद्र सरकारनं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी मदत करणं खूप गरजेचं आहे. कारण निवडणुकीच्या आधी अशाच लोकांना केंद्रातून आपल्याला मदत मिळेल म्हणून लोकांनी या ठिकाणी हे सरकार निवडून दिलेलं आहे. तरी केंद्रातल्या सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला खूप मोठ्या प्रमाणात मदत करावी आणि महाराष्ट्रातल्या पूर्ण शेतकऱ्याचं कर्ज माफ करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. कर्जमाफीची मागणी केली जाते आणि सरसकट नुकसान भरपाई द्या असंही म्हटलं जातं. सर, खरं बघायचं झालं तर सध्या आभाळ फाटलं ज्याला म्हणतात ती परिस्थिती आज मराठवाड्याची. शिल्लक काहीच राहिलेलं नाही, सगळं वाहून गेलं. ज्या आशेवर शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं होतं आणि उत्पन्न गेलं होतं, आज आमचं पीक येऊ शकत नाही. ह्या वर्षी नाही तर पुढच्या 5 वर्षे त्या पिकाचं शेतातलं उत्पन्न मिळू शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांना पहिली गोष्ट आहे की आज कर्जमाफी झाली पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे. सर, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे, आसमान तर फाटलंय. गेल्या 10-12 दिवसामध्ये महाराष्ट्रात आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये एवढ्या मोठ्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय. आपण ढगफुटी ही नेहमी हिमालयाकडेच ऐकलेली आहे, परंतु गेल्या या 10-12 दिवसात शासनाचा एक सुद्धा प्रतिनिधी येऊन शेतकऱ्याला आश्वस्त करत नाही. शेतकऱ्याकडे एवढी हिंमत आहे, खंबीर आहे तो. शेती सगळं वाहून गेलं तरी पुन्हा उभा करायची. जसं की हिरोशिमा आणि नागासाकीवर जे बॉम्ब पडलेले होते अणुबॉम्ब झाले आणि त्याच्यातून तिथली जमीन नापीक झाली, परंतु त्या लोकांना देशप्रेम आणि त्या सरकारच्या जीवावर ते पुन्हा जगामध्ये उभा राहिले. परंतु इथली परिस्थिती अशी आहे, इथला राजा कोण म्हणायचं, इथला लोकशाही व्यवस्थेमध्ये असणारा हे मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ लोकाला येऊन आश्वस्त करताना एक सुद्धा त्यांची बाईट दिसत नाही. आम्ही तुमच्या पाठीमागे, घाबरू नका, हे सुद्धा नाही. मदत देऊ, करू. 6,000 आता दादानी सांगितलं त्याप्रमाणे त्या जंजाळात अडकायचंच काही कारण नाही. कुणीही मदत सरकार शासनाला त्याचं ह्या शेतकऱ्याचं भरून कोणच देऊ शकणार नाही, देवाला सुद्धा शक्य नाही. बघा ना, म्हणजे किती कमाल आहे. या राज्यातला शेतकरी स्वतः म्हणतोय आमचं झालेलं नुकसान सगळं भरपाई कुठलंच सरकार देऊ शकत नाही, सरकारची तेवढी ऐपत सुद्धा नाहीये. पण किमान एवढ्या सगळ्या फंद्यामध्ये अडकवून मदतीपासून वंचित तरी ठेवू नये, मदतीचा हात द्यावा आणि 4 प्रेमाचे शब्द हवेत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण एक संकट या सगळ्यातनं दिसतंय, सगळ्यांच्या बोलण्यामधनं, की आज शेतीमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कर्जबाजारीपण हे मोठ्या प्रमाणात वाढेल आणि कर्जबाजारीपणामुळे पुन्हा ती साखळी. खरं तर कर्जबाजारीपणामुळं आपण बघतोय सरकार एका बाजूला म्हणतं नेहमीच, आपले सन्मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल, की आम्ही सिव्हिलची अट लावणार नाही किंवा OTA झालेल्यांना परत कर्ज देऊ. पण आज जर बँकेत बघितलं, हे पाऊस पडलाय म्हणूनच नाही, तरी सिबिलमुळे कर्ज नाकारण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. OTA झालेल्या शेतकऱ्यांना कुलिंग ऑफ पिरियड नावाखाली परत कर्ज दिलं जात नाही आणि परत आता थकबाकी वाढणार. आणि यावर्षी थकबाकी वाढायचं कारण म्हणजे आजपर्यंत ज्या कर्जमाफ्या झाल्या ह्यात बहुतांश लाभ हा थकबाकीदार शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता अशी बनली की आपण थकबाकीत राहिलो तरच आपल्याला आपण लाभार्थी होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी थकबाकीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे आसमानी संकट. आणि 0% व्याजदरानं चालू बाकीत शेतकरी असतो त्याला म्हणजे 0% व्याजदरानं कर्ज मिळतं आणि थकबाकीत गेल्यावर तेच व्याज 12%वर जातं. मग हे व्याजाच्या चक्रात शेतकरी अडकत जातो, परत ते दामदुप्पट दामतिप्पटीवर कर्ज जातं आणि मग परत त्याला नाईलाजानं सावकाराच्या दारात जावं लागतं. नक्कीच. त्यामुळं सरकारनं आता सगळ्यांचेच जे तुम्ही 7-12 कोरा 3 वेळा म्हणलात, एकदाच करा, फक्त एकदाच करा. आणि 7-12ला जे चिकटलेले सावकार आहेत ते इथल्या शेतकऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आता त्यांच्याकडे देण्यासारखं काही नाहीये. ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रात ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकार आलं त्यावेळेस सरकार येण्यापूर्वी त्यांनी 7-12 कोरं करणार हे तर आश्वासन दिलं होतं. नंतर तुम्ही जे आश्वासन दिलंय ते शेतकरी त्याची मागणी करू लागले. त्यावेळेस याच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणले होते किंवा योग्य वेळ आल्यावर आम्ही तो 7-12 कोरा करू किंवा शेतकऱ्याला कर्जमाफी करू. अहो, आज नाही का शेतकऱ्याची योग्य वेळ आली कर्जमाफी करायची? मी विचारतो हीच ती वेळ, हाच तो क्षण, असं वाटत नाही का? नसेल निवडणूक आता कुठली, नसेल काही त्याचे राजकीय फायदे,
मी पण आज नाही आता काही. मी आत्ताच काही भावनिक अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. मी सर्वांना विनंती करतो की ही वेळ प्रतिकूल आहे आणि असा नेहमी संकट येत नाही, तर कोणीही खचून जाऊ नये. मी त्यांना नम्रतेने विनंती करतो, मनापासून विनंती करतो. आम्ही भाजपचे कार्यकर्ते असलो तरी आम्ही स्वतः शेतकरी आहेत आणि आमच्या पायात आता सुद्धा शेताचा प्लास्टिकचा बूट आहे. आम्ही स्वतः शेती करणारे, प्रत्यक्ष ही दुःख भोगणारे आम्ही पण लोक आहोत. आणि ह्या नकारात्मक परिस्थितीतून आम्हाला बाहेर पडायचं असेल तर आम्हाला थोडंसं सकारात्मक आणि मनाचा धीर धरावा लागेल. त्याची कारण असे आहेत की आपल्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस हे ज्यांनी मागच्या 1996 पासून मी राजकारण पाहतो साहेब, आणि 96 पासून आजपर्यंत 30 वर्षामध्ये मी चांगला अभ्यास केलेला आहे. तर या 30 वर्षामध्ये रचनात्मक शेतीच्या बाबतीमध्ये जे काम करण्याची गरज होती ती देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. एक चांगला नेता देवेंद्र फडणवीसांसारखा शेतीमध्ये रचनात्मक काम करून मागच्या 5 वर्षामध्ये काही सकारात्मक बदल केलेले आहेत, साधनांच्या बाबतीमध्ये बदल केलेले आहेत. शेतकरी माफीचा हा जो विषय आहे तो 100% करण्याचं वचन सरकारनं दिलेलं आहे. पण त्याचबरोबर आम्हाला शेतीमध्ये ही वेळ नाहीये का? 100% आहे, 100% आहे. पण त्याचबरोबर आम्हाला कर्जमाफीच्या बरोबरच आम्हाला साधनांची जी पूर्तता व्हायला हवी त्याकडे आम्हाला गांभीर्यानं बघावं लागेल. आणि शेतकरी जोपर्यंत साधनांनी परिपूर्ण होणार नाही, त्याच्या शेतामध्ये साधनं येणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही साधनं द्या, सगळ्या गोष्टी करा. शेतकऱ्याच्या मालाला भाव जरी तुम्ही दिला ना, तो तुमच्या दारात कधीच येणार नाही भिकाऱ्यासारखा. साहेब हा जो विषय कधीच येणार नाही तुमच्या दारामध्ये. ही भावना प्रत्येक शेतकरी व्यक्त करतो. शेतीचा जो विषय आहे, शेतमालाचा भाव तर खूप पुढचा विषय आहे साहेब, खूप मोठा आणि खूप डीप विषय आहे जो 5 मिनिटाच्या बाईटमध्ये मी मांडू शकणार नाही, तुम्ही माझ्याकडून तो काढून घेऊ शकणार नाही. शेतमालाचा भाव तर खूप पुढचा विषय आहे. विषय आहे की आम्हाला पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो भावनिक विषय करून गुरफटून टाकण्यात आलेला आहे तो आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. मागच्या 30-40 वर्षामध्ये बैलगाडीमध्ये बसून कारखान्याच्या फायलीवर स्वाक्षरी करणारे राज्यकर्ते होते, ते चालून गेले. आणि आता पहिल्यांदा कुठेतरी शेतकऱ्यांच्या फायलीवर स्वाक्षरी व्हायला आहेत. सहकारांची जी काही पॅकेजेस होती ती बंद झाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जे रोख पैसे चालले ते आता चाललेले आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भावनिक आंदोलनं करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं चाललेलं आहे. आणि डोळ्यातल्या अश्रूला भावना 100% आहे, 100% आहेत. आणि तो निर्णय होईल. देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 10 दिवसामध्ये सतत हेच सांगत आहेत की शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. सर, आजची परिस्थिती आजची परिस्थिती अशी आहे बरं का, ह्याच्या आधी ओले आले, कोरडे आले, अनेक दुष्काळ आले. पण ही दुष्काळ काय झाले, काही भागामध्ये आले, काही तालुक्यात आले. त्यावेळेस आमचं काय व्हायचं, कुठल्या पाहुण्याकड मित्राकड तिकडलं घेऊन आम्ही भागवित होतो. पण हा जो दुष्काळ आहे, हा दुष्काळ सरसंगट आलाय आणि इतका डेंजर आलाय की ही जमिनी न जागेवर ठेवून गेलाय. त्यामुळे धड आता आमच्यापाशी बी नाही, आमच्या पाहुण्यापाशी बी नाही आणि आमच्या दोस्तापाशी बी नाही. आता खऱ्या अर्थानं शेतकरी परिपक्व उघडा पडलेला आहे. आणि ही वेळ कुणीही दौडू नका, मागं बघू नका, पुढे बघू नका. कुणाकून कर्ज घ्या, कुणाच्या पगारी बंद करा, पेन्शन बंद करा महिना 2 महिन्याच्या. पण जर तुम्हाला खरी शेतकऱ्याची जर तळमळ असेल आणि शेतकऱ्याचं जर तुम्हाला काही वाटत असेल तर पुन्हा शेतकरी तुम्ही साहेब मातीत टाकण्यासहित उभा करावा लागेल. तरच तुम्ही खरंच शेतकऱ्याच्या बाजूचे आम्ही म्हणून आम्ही कुणाचंही नाव घेऊन कुणावरही टीका करणार नाहीत. आमची अडचण फक्त तुम्हाला सांगितली आहे. ठीक आहे, अडचण सांगितली आहे, वेदना काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन इथल्या शेतकऱ्याच्या मनातली भावना काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. साहेब, आज गिरीश महाजन साहेब सरकारमधले प्रमुख मंत्री बीड जिल्ह्यामध्ये आले होते, धाराशिव जिल्ह्यामध्ये आले होते. त्यांना शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा द्या, तुम्ही सांगा आम्हाला काय देता काय. तर त्यांनी एकही ठोस आश्वासन असं आमच्या इतक्या भागातले जी दयनीय अवस्था शेतकऱ्याची आहे ते स्वतः येऊन त्यांना ते आश्वस्त करू शकले नाही, बाबा मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी सांगितलं की नाही, जी शक्य आहे ती आम्ही देणार, जी शक्य आहे ते आम्ही देणार. त्यांनी प्रमुख मंत्री आहेत त्यांनी सांगायला पाहिजे होतं आज की नाही, आम्ही एवढी तुम्हाला देतोय, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन ताण घेऊ नका, तुम्ही काही कुठले आत्महत्याचं काही. सरकारनं आज घोषणा केली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, तोटपुंजी घोषणा आहे ती. 119 कोटी म्हणजे काय, 101 कुठले आले ते बघा. 2 लाख शेतकऱ्याच्या जवळपास इथं जमिनी गेल्या, तर त्यांना तुम्ही किती देणार आहे? करा तुम्ही त्याचा, आता जे म्हणले त्यांनी करा. सरकारचे जे प्रचलित नियम आहेत, आता शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचं ड्रीप वाहून गेलं, कडबा वाहून गेला, स्प्रिंकलरची पाईप वाहून गेले, विहिरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या केल्या, सोलर पंप गेलेत. ह्या शासनाच्या निकषामध्ये ह्या घटकांना कुठंही मदत मिळत नाही. जनावर समजा आता त्यांनी 6 गेली तर शासन जास्तीत जास्त 3 जनावरांची मदत देऊ शकतं.
हे जे निकष आहेत आणि एक जनावर लाखाचा आहे, एक मोटार 20,000ची 20,000 आणि 45,000 एक म्हैस बसती आहे. ह्या बाबतीत शासनानं म्हणजे आता बदल करणं गरजेचं आहे. जसं कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर आला होता 2019च्या आधी, त्यावेळेस त्यांनी सर्वंकष मदत केली होती. त्याच पद्धतीची परिस्थिती आज मराठवाड्यात आहे, धाराशिव जिल्ह्यात आहे. तो जो नियम तुम्ही कोल्हापूर सांगलीला लावला की मराठवाड्याला लावला पाहिजे, हीच आमची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी. आणि हीच मागणी आहे. या मागणीचा कसा विचार होतो, सकारात्मकरित्या त्याच्याकडे पाहिलं जातं का, त्याला प्रतिसाद दिला जातो का, हे पाहणं महत्वाचं आहे. पण आज या सगळ्या भावना ऐकल्यानंतर इथली वेदना नेमकी काय आहे ही महाराष्ट्राच्या समोर पोहोचली असेल, शहरात बसलेल्यांच्या मध्ये सुद्धा पोहोचलेली असेल, जे एसी मध्ये आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेली असेल ही वेदना आणि इथले अश्रू सुद्धा. पण केवळ आपण अरेरे म्हणून चालणार नाहीये. किती यांचं आयुष्य, सहानुभूती नको आहे, थेट मदतीचं आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्राला. आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये हजारो लोक राहत आहेत, त्या लोकांना मदतीचा हात हवाय. हे संकट केवळ मराठवाड्यावरचं नाहीये, कुठल्या जिल्ह्यांवरचं नाहीये, महाराष्ट्रावरचं नव्हे तर हे देशावरचं संकट आहे. आणि त्यामुळे न्यूज 18 लोकमत आवाहन करत आहे, पूरग्रस्त ग्रामीण महाराष्ट्राला मदतीचा हात द्या. अंथरूण पांघरूण, अंगावरचे कपडे, साड्या, टी शर्ट, अन्नधान्य, शिधा वाटप, औषधं, जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. बळीराजाला आज उभं राहण्यासाठी मदत करूया, अन्नदात्याला हात देऊया, मदतीचा हात देऊया, अशा प्रकारचं आवाहन आपण करतोय. कारण आज घरातल्या केवळ 4 कपड्यांवरती ही माणसं घराबाहेर पडलेली आहेत. आता 2 दिवसात कळेल पूर उसरल्यानंतर माणसं कशी उद्ध्वस्त झालेली आहेत, मुळासकट उखडून पडलेली आहेत. पण बडे मुद्देच्या माध्यमातून, बांधावरच्या या ग्राउंड झिरोच्या माध्यमातून सरकारपर्यंत इथली वेदना पोहोचवण्याचा आणि अश्रूंना पुसण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करतोय. शेतीबद्दलची चर्चा करतोय. आजच्या बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या बांधावरून, नव्या ठिकाणी.